अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील दीपक मोहन लुक्कड यांनी हर्ष बस सर्व्हिस या ट्रॅव्हल कंपनीबरोबर 15 मे 2026 रोजी चारधाम तीर्थयात्रा करण्यासाठी करार करून स्लीपर कोच वातानुकूलित देण्याचं ठरल्यानुसार हरिद्वारपर्यंत त्यांनी बस दिली। 10 दिवसांनी तुम्हाला पुन्हा पुढील प्रवासासाठी बस मिळेल असं सांगून हरिद्वारमध्ये भाविकांना उतरवून दिल्यानंतर 13 दिवस उलटून गेले तरीही बस दिली नसल्याने नगर जिल्ह्याचे खासदार यांना प्रवाशांनी दूरध्वनीवरून संपर्क करून ट्रॅव्हल कंपनीशी संवाद साधून दिल्याने त्यांनी पुढील प्रवासासाठी साधी नादुरुस्त अशी बस दिली। मात्र बस नादुरुस्त असल्याने पुढील तीर्थयात्रा स्थगित करून प्रवाशांच्या पर्यायाने कंपनीने विश्वासघात करून फसवणूक केल्याने तीर्थयात्रा चालक व भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला। बस चालकाने यात्रेकरूंना बोधेगाव येथे सुखरूप आणून सोडलं, मात्र कंपनीने नादुरुस्त बस दिल्यामुळे बसला खर्च झाल्याने व त्याचा त्रास झाल्याने हर्ष बस सर्व्हिस या ट्रॅव्हल कंपनीने तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना फसवल्याने बोधेगाव येथील पोलीस दूरक्षेत्रापुढे बस आणून शेवगाव पोलिसात फिर्याद दाखल करून तीर्थयात्रा अर्धवट व नादुरुस्त बससाठी झालेल्या खर्चाची मागणी लुक्कड याने केली आहे। दीपक मोहन लुक्कड, मी बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून चारधाम यात्रेचं आयोजन करीत असतो। मी यावेळेस बद्री केदारसाठी हर्ष बस सर्व्हिस उदयपूर येथील बस घेतली होती ॲग्रीमेंट करून। त्या ॲग्रीमेंट प्रमाणे ह्या लोकांनी मागून 325 कॅश घेतले इंदोरमध्ये गाडी अडवून। यांनी कॅश घेतल्यानंतर मला सांगितलं की जी उर्वरित रक्कम आहे तुम्हाला आमच्या गाडीसोबत ठेवावं लागेल आणि तुमची यात्रा पूर्ण करून देते। हरिद्वार या ठिकाणी गेल्यावर यांनी गाडी खाली करून घेतली आणि म्हणले 10 दिवसांनी तुम्हाला गाडी परत भेटेल। ज्यावेळेस 10 दिवसांनी मी खाली आलो त्यावेळेस यांनी मला गाडी तर 2-3 दिवस दिलीच नाही। त्या कारणाने माझा हरिद्वारचा नुसता हॉटेलचा खर्च जवळ 25-30 हजार झाला। त्याच्यानंतर खासदार साहेबांनी ज्यावेळेस यांना फोन लावला आपल्या, त्यावेळेस यांनी मला अतिशय डबली गाडी दिली। तिच्यात ड्रम नव्हते, तिला ब्रेक नव्हते, टायर व्यवस्थित नाही, AC नाही, ते चार्जिंग पॉईंट नाही, अशी गाडी घेऊन आम्हाला पुढच्या प्रवासाला पाठवलं। याच्यात आमच्या प्रवाशाचे आणि आमचे खूप हाल झाले। आता त्यानंतर मी ही गाडी जवळजवळ 1,36,000 रुपये खर्च करून इथं आणली। यांच्या माझ्याकडे 76,000 होते, ते मायनस करून यांचे 60,000 माझे यांच्याकडे गेले। पण त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी माझा राजस्थानचा पूर्ण रूट कॅन्सल केला। मला कॉल केले, मला धमकवलं का तुम्हाला जाता येणार नाही, तुमची गाडी इथंच खाली करू। त्यानंतर मध्येच मला मेसेज टाकायचे, तुम्हाला 50,000 देतो, पानिपतमध्ये असताना मेसेज टाकला 50,000 देतो, तुमची यात्री ट्रेनने घेऊन जा। अशा प्रकारे साहेब या लोकांनी माझी जवळजवळ 2.25 ते 2.5 लाख रुपयाची नुकसान केलेले आहे आणि फक्त मला माझे 60,000 रुपये ज्यांच्याकडे एक्स्ट्रा गेलेत ते 60,000 रुपये दिलेत। पण माझ्या नुकसानीचा हे लोक 1 रुपयाही द्यायला तयार नाहीत। आणि आजची अशी कंडिशन साहेब माझी का मला म्हणजे जर हे पैसे नाही आले तर मला कर्ज काढावं लागेल, माझ्याकडे विकायलाही काही नाही, तर मला फाशी घ्यावं लागेल। अशी कंडिशन माझ्या ठिकाणी झालेली। मी शेवगाव पोलीस स्टेशनला रितसर अर्ज करून ही गाडी बोधेगाव पोलीस स्टेशन समोर लावलेली आहे आणि ही लोक आता मला सांगतात का तुम्ही आमच्या ड्रायव्हरला दुसरा ड्रायव्हर पाठवतात। तो बिचारा ड्रायव्हर इथं आला, त्याला मी स्वतः जेवण खाऊ घातलं आणि तो मालकाला पैसे मागतोय, त्याच्या कामाचे पैसे देत नाही। मी दवाखान्यात असताना त्याचा फोन आला।